नमस्कार मित्रांनो, समृद्धी महामार्गाची चर्चा ही संपूर्ण भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आहे। 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करणाऱ्या या महामार्गाची रचना ही महाराष्ट्राच्या विकासाला निश्चितच अग्रेसर स्थानी नेऊन ठेवणारी आहे। चला तर मग समृद्धी महामार्ग पाहूयात आपल्या ड्रोनच्या नजरेतून। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा असून 6 पदरी 120 मीटर रुंदीचा हा महामार्ग आहे। हा मार्ग महाराष्ट्राच्या मुख्य राजधानीला उपराजधानीशी जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। म्हणजेच मुंबईला हा नागपूरशी अवघ्या 8 तासांमध्ये जोडणारा प्रकल्प। हा महामार्ग 10 जिल्ह्यांतून तब्बल 26 तालुक्यातून आणि 390 गावांमधून जाणारा आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई आणि नागपूर ही 2 मुख्य शहरं ही 5 तासांच्या अंतरावर आलेली आहेत। या प्रकल्पासाठी 55,335 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर जरी असला तरी खऱ्या अर्थाने या महामार्गाच्या उड्डाणपुलाची सुरुवात ही भिवंडी तालुक्यातील आमनेगाव परिसरातून होते। येथे 3 महामार्ग एकत्र येत असून वाहतूक कोंडीचा जराही परिणाम होऊ नये म्हणून आमने येथे हब दिलेला आहे। येथूनच मुंबई आग्रा महामार्ग, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग व उरण अहमदाबाद कॉरिडॉर महामार्ग हे 3ही महामार्ग जोडले जात असून प्रवाशांना आपल्या सोयीनुसार कोणताही महामार्ग निवडता यावा यासाठी आमने येथे 10 ते 12 उड्डाणपुलांची निर्मिती केली असून येथे 4ही दिशांना जाणे सहज शक्य होणार आहे। महाराष्ट्राच्या मुख्य शहरांना जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या इगतपुरी ते नागपूर असा सुरू झाला असून भिवंडी ते इगतपुरी हा टप्पा क्रमांक 2 होणे बाकी आहे। काम हे युद्धपातळीवर सुरू असून लवकरच टप्पा 2चे लोकार्पण हे होईल आणि खऱ्या अर्थाने मुंबई सकट देशाचा संपूर्ण विकास हा वेगवान होईल। टोल रस्त्यावर लांबच लांब रांगा लागू नयेत म्हणून आमने हबच्या पुढे तब्बल 17 टोल बूथ बसवलेले आहेत। यावरून तुम्ही समृद्धी महामार्गाच्या गतिमानतेचा अंदाज लावू शकता। रस्त्यांवर दुर्घटना होऊ नयेत यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून जागोजागी त्यांचे खांब लावण्याचे सध्या काम चालू आहे। अशा प्रकारे मित्रांनो, महाराष्ट्राच्या विकासाला कलाटणी देणारा सर्वात लांब म्हणजेच समृद्धी महामार्ग आपण पाहिला। तर हा समृद्धी महामार्ग आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा। आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या। आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा,
लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.